2021 रांचेत वांगडपाडा येथे 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल रत्ना घोषे वय 50 वर्ष याला पालघर येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। 27 सप्टेंबर 2021 रोजी टाकीजवळील झाडाझुडपांच्या परिसरात ही घटना घडली होती। या प्रकरणामुळे संपूर्ण डहाणू तालुका हादरला होता। डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 189/2021 दाखल करण्यात आला होता। तत्कालीन बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी या प्रकरणाचा तपास केला। सरकार पक्षानं न्यायालयात तब्बल 24 साक्षीदार तपासले। साक्षीदारांचे जबाब आणि तपासात समोर आलेले पुरावे आरोपी विरोधात महत्त्वाचे ठरले। अपर जिल्हा व सत्र न्यायालय पालघर येथचे न्यायाधीश AR रहाणे यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यासोबतच 75,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे। सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी मांडली। या निकालामुळे 2021 मधील या धक्कादायक प्रकरणाला आता न्यायालयीन टप्प्यावर निर्णायक वळण मिळालं आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, डहाणू।